नमस्कार. तर आपण आज बनवणार आहोत भरल्या वांग्याची भाजी. तर हे बघू शकता तुम्ही, आमच्या घरी हे पहिल्यांदाच असे वांगे आणलेले आहेत माझ्या लग्नानंतर तरी. कारण मी इथे नसताना आणली असतील तर मला काही माहिती नाही, पण खरंच मला ही वांग्याची टेस्ट खूप आवडली. कारण याच्या अगोदर पण 2-3 दिवसापूर्वी मी वांग्याची भाजी खाल्ली होती. ते बघा, हां, आता दाखवलेले आहे पूर्ण वांगी कलरचं हे वांगं आहे. हां, खा खा. आणि इकडे बघू शकता हे पूर्ण जांभळ्या कलरचं आहे, म्हणजे हे 2 जांभळ्या कलरची वांगी आहेत आणि हे 2 मस्त राणी कलरचे आहेत. आता इथे मी शेंगदाण्याचा कूट, थोडंसं फुटाण्याची पावडर, थोडीशी तिळाची पावडर सगळे एकत्र मिक्स केले. लसूण आणि कोथिंबीर एकत्र वाटलेली आहे. तर मी त्याचं वाटण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आपला जो घरचा घरगुती काळा मसाला असतो तर तो काळा मसाला घातलेला आहे. आणि ह्या वांग्याचं फक्त एकाच साईडने फोडी चिरलेली आहे. ह्याचे 4 भागमध्ये भाग केले नाही, तर मी याचे 2च भाग केलेत. व्यवस्थित मधोमध फोडलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. आणि याच्यामध्ये कूट भरलेला आहे. नंतर इकडे पण मी याच्यामध्ये पण सुद्धा कूट भरलेला आहे. आता भरपूर कूट झाला माझ्याकडून आणि हे तुम्ही बघू शकता की आता मी एक एक वांगं करून इथे तळायला टाकणार आहे आणि नंतर थोडंसं परतलं की मग पाणी सोडणार आहे. असं वांगं कोणी कोणी खाल्लं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मागे हो, गॅस चालू आहे सरक. आणि हे बघा, इथे माझं शूट सुरू असतं, त्याच्यामध्येच काही ना काही लुडबुड सुरू असते. खरंच मला तर ही वांगी खूप जास्त आवडली आणि आता मी आहूंना सांगणार आहे की नेहमी हीच वांगे घेऊन येत जा. देते बाळा, थांब. मिठाची भरणी गेली सोडून, मीठच नाही घातलेलं आपण. आता कोथिंबीरीला वाटलेलं मीठ असल्यामुळे कोथिंबीरमध्ये मी इकडे एक्स्ट्राचं मीठ ॲड केलेलं नाही आहे. तर बघा, क्षितिजला सांगितले मीठ आणायला, दे. चल बघू. क्षितिजने आता मीठ दिले. थांबा देते, 1 मिनिट थांबा. आणि मीठ कोथिंबीरमध्ये आहे, पण तरीसुद्धा मी चवीपुरतं थोडंसं वरून मीठ टाकत आहे. आज काय मी आणि क्षितिज दोघेच घरी जेवायला आहेत, कारण क्षितिजच्या पप्पांना बाहेर जेवण आहे, त्याच्यामुळे ते काही घरी जेवायला नाही आहेत. म्हटलं चला आता वांगं करून घेऊया. तसं त्या पण त्यांना वांग्याची भाजी खूप आवडते, पण क्षितिजच्या पप्पांना मुळव्याधाचा त्रास असल्यामुळे शक्यतो वांग्याची भाजी खाणं टाळतात. म्हटलं काय करावं, डोकं चालत नव्हतं, पण नंतर लक्षात आलं की ही वांगी आहेत ना, म्हणून ही वांगी काढली. छान अशी परतून घेऊया आपण यांना अगोदर. तर हे बघा, इकडे छान अशी वांगी परतून झालेली आहेत. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. अशी वांग्याची भाजी आता मी फर्स्ट टाईम बनवते, त्याच्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त ॲड केलं आहे. आणि हा जो इकडे शेंगदाण्याचा कूट आहे तो सुद्धा आपण या वांग्याच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहोत. मस्त हे एकजीव करून घेणार आहोत, म्हणजे मिक्स करणार आहोत त्या पाण्यामध्ये. बघा, आणि त्याच्यावर मी झाकण ठेवून 5 मिनटात ही भाजी शिजवणार आहे, कारण ऑलरेडी मी ही परतून घेतलेली आहे.